कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार करा। एक एक आहुती तुपाची अग्नीमध्ये घालायची। ओम आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशन अमृतमर्दंजा। वसुंधरा, पाणी घेऊन ये, तनयाला ठसका लागलाय। वसू अगं पाणी आण लवकर। बाबा वसू नाहीये बहुतेक। अवनी 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 पाणी घेऊन ये। दादा मी वसुंधरांना बघून आलो। अरे आण लवकर आण। कुठे गेली हो ही? तनया कुठे गेली कोणास ठाऊक। एरवी नको तिथे नाचायला हवं असतं तिला, आता जेव्हा गरज आहे तेव्हा गायब। मुद्दामूनच करते बहुतेक। गुरुजी, तुम्ही पूजेला दृष्ट लागू नये म्हणून नावं घेणार आहात ना, त्याच्यात वसुंधरेचं पण नाव घ्या। हो घेतो। जयश्री, काय चाललंय तुझं? तर तूच तिला रागवतेस ना, इथे थांबू नको म्हणून सांगतेस आणि आता तिच्याच नावाने खडे फोडतेस। हे बरोबर नाही। तुम्ही का सारखी सारखी तिची बाजू घेताय? हा गुरुजी, तुम्ही नाव घ्याच, मी सांगते। ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा। हो हॅलो वसुंधरा, हो कुठे आहात तुम्ही? घरी सगळे आवाज येतो तुम्हाला। काय काय प्रॉब्लेम तर नाही झालाय ना? अहो सांगा ना, मी येऊ का घ्यायला? कुठे आहात? कुठे तुम्ही? अहो नाही, मी बाहेर आले होते। अहो बाहेर म्हणजे एक्झॅक्टली कुठे? नाही नाही, बाहेर म्हणजे जास्त लांब नाही आले, इथेच आहे मी, येते घरी। हॅलो यांना काय झालंय? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? या इथे पूजा संपन्न झालेली आहे। मोठ्यांचे आशीर्वाद घ्या दोघांनी आणि सर्वांनी देवांच्या पाया पडा, तीर्थप्रसाद घ्या। दीर्घायुष्यमस्तु, सुपुत्रवाप्तिरस्तु। हा कुठे होतात तुम्ही? ते मी गाईला नैवेद्याचं पान द्यायला गेले होते। गाय थांबतच नव्हती, म्हणून मग मला जरा दूरपर्यंत जावं लागलं। चला येतो। कुठे चाललात? या इकडे। अखिल ये। एक मिनिट। ही तुमची दक्षिणा। दीर्घायुष्यमस्तु। बसा। बाकी गुरुजी पूजा छान सांगितली ना तुम्ही? पण मी असं ऐकलं की तुम्ही हात सुद्धा बघता छान। हा, जर आमच्या मुलाचं भविष्य सांगा, काय ते कळू द्या। सांगतो। कोणाचं बघायचंय? अखिल दाखव। वा, उत्तम आहे। बिझनेस मध्ये खूप प्रगती आहे।
वा. यश संपादन करशील, कसलीही चिंता करू नकोस. गुरुजी तनयाचा हात बघा ना. दाखव. वा, हिचा पण हात चांगला आहे, भविष्य चांगलं आहे. खूप मुलगी शिकलेली आहे, उत्तम कलागुणी आहे. नवऱ्याला मुठीत ठेवेल. पण आत्ताच्या घडीला संतती योग नाहीये मात्र. संतती योग नाहीये मात्र. गुरुजी असं कसं म्हणताय तुम्ही? ही एवढी मोठी पूजा घातली आहे, प्रसाद वाटतोय, दक्षिणा देतोय, घसघशीत, हे सगळं कशासाठी वाटतं तुम्हाला? हा ही माझी सून प्रेग्नंट आहे हा आणि तिची डिलिव्हरी सुखरूप व्हावी, बाळ सुदृढ असावं म्हणून ही पूजा घातली आम्ही. हा आणि तुम्ही म्हणते संतान सुख नाही, असं कसं? बरोबर आहे. असं कसं? आणि तुम्हाला काय म्हणायचं? मी खोटं बोलते? आई हे काय, मी का खोटं बोले रे? काय म्हणतात असं? ओ, मी म्हणालो काय, आत्ता संतती योग दिसत नाहीये. कदाचित माझा अभ्यास कमी पडला असेल. हाताच्या रेषा काय बदलत असतात ना. मला माफ करा, मी येतो. तुमच्या ओळखीचे होते ना हे? हे असे पूजा तरी धड घातली की नाही कोणास ठाऊक. तनय बाळ, तू वरती जा, विश्रांती घे. हा, मला फोन लावतोय. तनय, बोल बच्चा. अगं पूजा चालू असताना तू का फोन केलायस? एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? माय यार, सो मेनी प्रॉब्लेम. आता काय झालं माहितीये? खाली गुरुजींनी माझा हात बघितला आणि हात बघून म्हणाले की माझ्या नशिबात संतती सुखच नाहीये. एक मिनिट. कोणाला संशय नाही ना आला? नाही बाई, आता कसं बसं मी सगळं सावरून घेतलंय खाली. आता एक काम कर, त्या जयश्रीला गोळात घे आणि तिच्या मनातून ही गोष्ट काढून टाक. कारण आता काही प्रॉब्लेमच उरला नाहीये. जो माणूस आपल्याला ब्लॅकमेल करत होता ना, तो संपलाय. संपलाय म्हणजे? संपला म्हणजे रेस्ट इन पीस. तेव्हा घरी गेला कायमचा. ऍक्सिडेंट झालाय त्याचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.